विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, जे विद्यार्थी रात्रंदिवस एक करून पोलीस भरतीची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आज मी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2026 म्हणजेच SRPF भरती 2026 ची अधिकृत हालचाल डिपार्टमेंटमध्ये सुरू झालेली आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलेत। माझ्याकडे एक अत्यंत महत्त्वाचं ऑफिशियल लेटर आहे जे मी आज तुम्हाला पुराव्यासह दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ थोडीही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यातली प्रत्येक माहिती तुमच्या अभ्यासाची आणि ग्राउंडची दिशा ठरवणार आहे। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही आर्टिकल रीड करू शकता। तसेच डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा। डेली अपडेट तुम्हाला तिथंच मिळून जातील। मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवर आता जे परिपत्रक दिसत आहे ते व्यवस्थित बघा। हे पत्र महाराष्ट्र शासन समादेशक राज्य राखीव पोलीस बल SRPF गट क्रमांक 10 सोलापूर यांच्या कार्यालयाकडून काढण्यात आलेलं आहे आणि याची तारीख पहा 27 ऑगस्ट 2026 म्हणजे लेटेस्ट आणि ताजी अपडेट आहे। आता तुम्ही म्हणाल, सर या पत्राचा विषय तर अंतर्गत बदलीबाबत म्हणजे इंटरनल ट्रान्सफर असा दिलाय, मग यात विद्यार्थ्यांसाठी काय आहे? तर मित्रांनो, खऱ्या अपडेटची सुरुवात इथूनच होते। पत्रातील पहिल्याच पॅरेग्राफ नीट वाचा। यात स्पष्टपणे नमूद केलं आहे की या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या व रिक्त होणाऱ्या पदांकरिता आगामी सशस्त्र पोलीस शिपाई भरती 2026 आयोजित करण्यात येणार आहे। मित्रांनो, या एका ओळीत तुमचं भविष्य दडलंय। याचा सरळ अर्थ असा होतो की 2026 ची SRPF ची भरती 100% होणार आहे आणि त्यासाठीची प्रशासकीय पातळीवरची तयारी आता वेगाने सुरू झालेली आहे। पुढच्या ओळीमध्ये डिपार्टमेंटने काय सांगितले ते समजून घ्या। बघा, 2026 च्या भरतीच्या अनुषंगाने सध्या किती पदे रिक्त आहेत आणि भविष्यात सेवानिवृत्ती म्हणजे रिटायरमेंट, आंतरजिल्हा बदली आणि अंतर्गत बदली यामुळे किती पदे रिक्त होतील याचा संपूर्ण डेटा गोळा करण्याचं काम इकडे सुरू झालेलं आहे। जे पोलीस अंमलदार म्हणजे ASI ते PC जे 5 वर्ष सेवा करून बदलीस पात्र आहेत त्यांची माहिती एक्सेल शीटमध्ये भरून मागवली आहे। ASI ते PC म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल पर्यंतची सर्व माहिती मागवलेली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही माहिती सबमिट करण्यासाठी डिपार्टमेंटने एक डेडलाईन दिलेली आहे। पत्रात बघा, 30 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत, म्हणजेच इथं 16 दिलेला आहे तर 4 वाजेपर्यंत ही सर्व माहिती हार्ड आणि सॉफ्ट कॉपीमध्ये सादर करण्याचे कडक निर्देश किंवा आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, यातून तुम्हाला काय समजून घ्यायचं आहे? सर्वप्रथम डिपार्टमेंट जो आहे तो ॲक्शन मोडमध्ये आहे। बघा, 27 तारखेला पत्र निघालेलं आहे आणि 30 तारखेपर्यंत फक्त 3 दिवसामध्ये रिक्त पदांचा पूर्ण डेटा मागवला जातोय। यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की शासनाची आणि पोलीस विभागाची जी भरती आहे प्रक्रियेबाबत जी घाई आहे किंवा गांभीर्य आहे ते यातून दिसतं। दुसरं आहे जागांची निश्चिती। एकदा का 30 ऑगस्टला संपूर्ण रिक्त पदांचा आकडा मुख्यालयात गेला की एकूण किती जागांसाठी जाहिरात काढायची याचा फायनल निर्णय घेतला जाईल आणि तो आपल्या समोर नक्की येणार, म्हणजे किती जागांसाठी भरती होणार आहे। तिसरं, तुमची तयारी ठेवा। आता खरी वेळ आहे ती स्वतःला सिद्ध करण्याची। जाहिरात आल्यावर पळायला सुरू करण्यापेक्षा आजपासूनच तयारीला लागा, कारण माहिती मागवली जात आहे। एकदा माहिती मागवली, आपल्याला जागा कळतील, तिथून पुढे प्रोसेस जी आहे ती कळणार आहे। बाकीचे विद्यार्थी ज्यावेळेस जाहिरात आल्यानंतर तयारी चालू करतील, तुम्ही त्यांच्या 4 ते 5 महिने आधीच जाहिरात यायच्या आधी तुम्ही जे आहे तयारी करू शकता। म्हणजे तुम्हाला 3 ते 4 महिने ॲडव्हान्स जे आहे एक तुम्हाला म्हणजे प्रायोरिटी राहील किंवा तुमच्याकडे एक ॲडव्हान्टेज राहील। तर लक्षात ठेवा, माझे जे विद्यार्थी मित्र ग्राउंडची तयारी करत आहेत त्यांनी आपला सराव दुप्पट करा। लेखी परीक्षेचा अभ्यास, जुन्या प्रश्नपत्रिका सोडवणे आता वाढवा, कारण जेव्हा जाहिरात पडेल तेव्हा वेळ खूप कमी असेल आणि स्पर्धा प्रचंड असणार आहे। आता कोणतीही सबब चालणार नाही। हे परिपत्रक म्हणजे तुमच्यासाठी एक अलार्म आहे आणि उठा, अभ्यासाला लागा। मित्रांनो, भरती प्रक्रियेतील प्रत्येक छोटी मोठी अपडेट, अभ्यासक्रम आणि मार्गदर्शनासाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्सला या चॅनलशी जोडलेलं राहा। त्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। ही माहिती तुमच्या त्या प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा जो पोलीस भरतीची तयारी करत आहे, जेणेकरून त्याला एक नवीन ऊर्जा मिळेल। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।